शिक्षकांचे कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक कला मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत। ग्रामदेवता श्रीदेव कुडाळेश्वर, स्थानदेवता गवळदेव यांच्या कृपाशीर्वादाने पुनीत झालेल्या या रॉयल पामच्या पवित्र भूमीत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे, सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे। उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनाला ही कळाले भाव माझ्या या मनाचे। गोड मानुनी घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे। कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक कला मंच आयोजित विजय सावंत संकल्पित सादर करीत आहोत बहारदार गीतांचा नजराणा प्राजक्ताची फुले। प्राजक्ताची फुले। मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा हा कलांची खाण आहे। नृत्य, नाट्य, गायन, वादन अशा प्रत्येक कलेत अनेक नामवंत कलाकार या सिंधुदुर्गात घडून गेले। त्यांनी रोवलेला हा लोककलांचा वसा सर्वांसमोर आम्ही आमचा शिक्षक कला मंच या कार्यक्रमाच्या रूपाने सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहोत। आज या कार्यक्रमामध्ये शिक्षक आपली कला सादर करीत आहेत आणि जिल्ह्यातला हा पहिलाच प्रयोग आहे। मित्रांनो, आमच्या प्राथमिक शिक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। मित्रांनो, आज कोरोना महामारीनं सर्व जगतात थैमान घातलेलं असताना आपण आपल्या सर्वांची काळजी घेत कोविड-19च्या संदर्भात शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम ऑनलाईन घेत आहोत। मित्रांनो, नुकताच दिवाळी सण साजरा झाला। दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण। आपण लहानपणापासूनच दिव्याबद्दलची कृतज्ञता मनापासून बाळगत आलोय। दिवाळी म्हटली की असं म्हणावंसं वाटतं, दुःखाच्या अंधारामध्ये आनंदाचा दिवा लावण्याचा सण म्हणजे दिवाळी। अज्ञानाच्या तिमिरामध्ये ज्ञानाचा दीप उजळण्याचा सण म्हणजे दिवाळी। अविवेकाच्या काजळीमध्ये विवेक दीप प्रज्वलित करण्याचा सण म्हणजे दिवाळी। बेसूर आयुष्यामध्ये सुरांचे दीप लावण्याचा सण म्हणजे दिवाळी। असा हा चैतन्यमयी उत्सव आपण आत्ताच साजरा केला। मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भावनेशी अनुबंधित, प्रेमाने संबंधित असा आवाज म्हणजे गेली 7 दशकं निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा हातात घेऊन आपल्या प्रत्येकाचे आयुष्य ज्यांनी सुरेल केली ते महान गायक सुधीरजी फडके म्हणजेच आपले बाबूजी, अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, रामदास कामत, आशा भोसले, श्रीधर फडके, देवकी पंडित, संगीत अभ्यंकर, शौनक अभिषेकी अशा व इतर महान गायकांचा परमस्पर्श लाभलेल्या गीतांचा नजराणा अर्थातच प्राजक्ताची फुले। प्राजक्ताची फुले। मित्रांनो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो दीप प्रज्वलनाने। तर मी या ठिकाणी आजचे उद्घाटक सन्माननीय अरुणजी सावंत आणि आमचे प्रमुख पाहुणे धोंडसर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी जायचे। मित्रांनो, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधकार जाळी समईतली वाट, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात, दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात। सन्माननीय आजचे उद्घाटक एक सोज्वळ व्यक्तिमत्व सन्माननीय अरुण सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होतोय। त्याचप्रमाणे धोंडसर आणि इतर आमचे जे मान्यवर आहेत, सन्माननीय तवणेकर सर आहेत, त्याचप्रमाणे दादा जांभवडेकर सर आहेत, नंदकुमार राणे सर आहेत, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होतोय। राजा कवितकर आहेत। मित्रांनो, खरं तर जिथं ज्ञानाच्या प्रकाशाचं साम्राज्य असतं तिथे अज्ञानाच्या अंधकाराचं अस्तित्वच उरत नाही। चला श्रोते हो, या लवलवत्या पेटत्या ज्योतीच्या साक्षीनं आज चोहीकडे ज्ञान, विज्ञान, संस्कार आणि संस्कृती आणि उत्तुंग प्रेरणाचा प्रकाश
या ठिकाणी पोहोचूयात. दीप प्रज्वलनाने या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन होताना कलेचा निर्माता नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी सन्माननीय धोंड सर यांना विनंती करतोय की त्यांनी कलेची देवता नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण आसनस्थ व्हावं. मित्रांनो, आज रसिक प्रेक्षकांसमोर सादर होणारा हा कार्यक्रम अर्थातच प्राजक्ताची फुले, ज्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली, ज्यांनी कुडाळ तालुक्यातील कलाविषयी आवड असणाऱ्या शिक्षकांना एकत्र आणलं. सुरुवातीला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले विचार या शिक्षकांपर्यंत पोहोचवले, सर्वांना एका छताखाली आणलं. संगीत भजन याविषयी आवड आणि तळमळ असणारे, ज्यांनी बाल कला क्रीडा महोत्सवात समूहगीत स्पर्धेत आपल्या मुलांचा जिल्हा स्तरावर सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक मिळवला, भजन स्पर्धेत सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवलं. एवढंच नव्हे तर शिक्षकांचं भजन मंडळ स्थापन केलं. आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विजयजी सावंत. त्यांच्याबद्दल मला असं म्हणावंसं वाटतंय, ज्यांच्या उत्तुंग कार्यातून कर्तृत्वही उजळून निघालं, ज्यांच्या उत्तुंग कार्यातून कर्तृत्वही उजळून निघालं, ज्यांच्या सर्वस्पर्शी सर्वांगी भूमिकेतून नेतृत्वही अनुकरणीय झालं, ज्यांच्या सहकार्य वृत्तीच्या चिंबधारात मित्रत्वही न्हावून निघालं, ज्यांच्या मधाळवाणीतून वक्तृत्वही सहृदयी श्रवणीय झालं, असे आमचे बहुआयामी तेजस व्यक्तिमत्व सन्माननीय विजयजी सावंत. आणि त्यांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक थोडक्यात त्यांनी करावं. सर्वांना या ठिकाणी सर्व गुरु माऊलींना या ठिकाणी नमस्कार करतो. खरं म्हणजे एकदम 1 मिनिटामध्येच मी बोलणार आहे, कारण आपला खरा कार्यक्रम आता आपल्याला सुरू करायचा आहे. तुम्ही सर्व वंदनीय महनीय माणसं या ठिकाणी आलात. एक छोटासा प्रयत्न करतोय की कुडाळ तालुका एक छोटंसं युनिट नजरेसमोर ठेवून कुडाळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कला क्षेत्रामध्ये जे वावरत असणारे आपले शिक्षक आहेत, मूळ उद्देश हा आहे की त्यांना व्यासपीठ मिळावं, एक हक्काचं व्यासपीठ असावं, हक्काचं अंगण असावं की त्या ठिकाणी मी खेळेन, त्या ठिकाणी मी बागडेन, त्या ठिकाणी मी पडेन आणि पडता पडता मी शिकेन. यासाठी तयार केलेला हा एक रंगमंच आहे, हा एक व्यासपीठ आहे. आणि हा व्यासपीठ आणि हे रंगमंच घेऊन याला एक चांगला कळस आपल्याला चढवायचं उद्दिष्ट आमच्या नजरेसमोर आहे. यासाठी आम्हाला संगीत क्षेत्रामध्ये वावरत असणारे आदरणीय धोंड सर, याचप्रमाणे आता या ठिकाणी आम्हाला साथ करणारे महेश तळगावकर आहेत, माझे जिवलग मित्र बंधू धनंजय सावंत आहेत, तबला अलंकार आहेत, ते खूप सुंदर आहेत. अशी मित्रमंडळी आम्ही खूप आमच्या सानिध्यात आहे किंवा त्यांचा आम्हाला सहवास आहे. त्यांच्या सहकार्यातून या शिक्षकांना ज्या ज्ञात आणि अज्ञात कला आहेत त्या वृद्धिंगत व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यासाठी हा शिक्षक कला मंच कुडाळचा आम्ही स्थापन केलेला आहे. नुसता ग्रुप करून चालत नाही. कुठच्या गोष्टीला ग्रुपवर फक्त मेसेजेस फक्त येतात, परंतु ॲक्टिव्हिटी पाहिजे असते. जर तो उपक्रम वाढला पाहिजे तर तो ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ज्यावेळी येईल तरच इतर लोक प्रोत्साहन घेतील. म्हणून ग्रुप केल्या पहिल्या महिन्यातच हा आम्ही छोटेखानी का असे ना, कोविडची बंधनं आता ही आम्हाला पाळावीच लागणार, ती फॉलो करायलाच पाहिजेत. नाहीतर आमच्याकडे आज मोठा ऑडियन्स असता या ठिकाणी निश्चितच 100-200 लोक तरी असले असते. परंतु या मोजक्या निवडक कलाकारांना घेऊन त्यांच्यामध्ये असणारी जी उर्मी आहे, त्यांच्यामध्ये असणारी जी कला आहे, ती आज आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. निश्चितच त्यांना शाबासकीची थाप तुम्ही त्यांना द्यावी, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांना बळ द्यावं. त्यासाठी फक्त माऊली कुडाळेश्वर आणि गवळदेव यांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो की आम्ही हे जे एक छोटंसं रोपटं लावण्याचा प्रयत्न करतोय त्याचा वाढविस्तार होऊ दे, तुमचे आशीर्वाद लाभू दे, त्यात तुमचं मार्गदर्शन लाभू दे आणि हा आमचा प्रयत्न संपूर्ण जिल्हा स्तरापर्यंत पोहोचण्याची ताकद आम्हाला या परमेश्वराने देऊ दे, अशी मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो.
तुम्ही आमच्या शब्दाला सर्वजण या ठिकाणी आलात आणि सर्वांनी अगदी भरभरून सहकार्य केलेलं आहे. फक्त एक कल्पना फक्त आणून चालत नाही की फक्त एक कुडाळ तालुका कला मंच स्थापन करूया म्हणून फक्त चालत नाही आहे. मग एवढं सगळं उभारण्यासाठी आमचे हे आजूबाजूला असणारे माझे मित्रपरिवाराचे शेकडो जणांचे हात या ठिकाणी लागले, तेव्हाच हा चांगला प्लॅटफॉर्म हा या ठिकाणी तयार झालेला आहे. कल्पना अशी आहे की गायन करण्यासाठी काय साध्या बैठकीवर सुद्धा आपण बसून करू शकतो, परंतु एक चांगल्या प्रकारचं ग्लॅमर्स, चांगलं एखादं व्यासपीठ आणि चांगलं नेपथ्य आपल्या सर्व या नवतरुणांना द्यावं. त्यांचं टॅलेंट फार अगदी चिक्कार आहे, प्रचंड ताकदीने ते काम करत आहेत, चांगले वाजवत आहेत. ही समोर न आलेली अशी जी व्यक्तिमत्व आहेत, उदाहरणार्थ आमच्या सानिध्यात असून सुद्धा कधी असं व्यासपीठीय कार्यक्रम केला नाही. आमचं आदरणीय विवेक गंगावणे आहे, सुंदर पाकवाजवर साथ असणारे संकेत सावंत आहेत, आदरणीय अजित गोसावींचे शिष्य अलंकारचं सध्या ते विशारदचं शिक्षण घेत आहेत, म्हणजे पहिली परीक्षेला आहेत, राजेश गुरव आहेत. हे सर्व विलास गोटोसकर आमचे चांगले गात आहेत. हे सर्व जी या ठिकाणी आता या ठिकाणी कीर्तन करणारे माझ्यासोबत दोघे जण आहेत. सांगायला अभिमान वाटतो, आमचे प्राथमिक शिक्षक कीर्तनामध्ये जात आहेत, त्यांना आवड आहे. हृदयनाथ गावडे एक कीर्तन विशारद आहेत. किती उत्कुट त्यांच्यामध्ये उत्कटता आहे, शिकण्याची त्यांची तळमळ, आणि कोणीही काम करू शकत नाही. कला अशी आहे ना, त्यासाठी डेअरिंग पाहिजे. या व्यासपीठावर उभं राहून बोलणं, कीर्तनामध्ये 2-3 तास लोकांना रिझवणं ही साधी गोष्ट नाही. एक खंबी तंबू आहे तो जसा चालणार. आदरणीय दोंडसर आमचे उत्कृष्ट कीर्तनकारच आहेत. तर ही कला जी आहे, मनोज खोचरे आमचे कीर्तनकार छान शिकतायत, परंतु यांना व्यासपीठ पाहिजे. नुसतं ते करतायत, प्रयोग करतायत. प्रत्येकाने 15, 20, 25, 30 प्रयोग सुद्धा केलेत. प्रत्येकाने सोलो वादनाचे काही कार्यक्रम केले असतील, गायनाचे कार्यक्रम केले असतील. अगदी 7-8 वर्षापूर्वी आम्ही असंच एकदा, मी माणगावला त्या भागात असताना आम्ही शिक्षक मित्र भजन मंडळ माणगाव स्थापन केलं. अद्यापही ते चालू आहे. आमचे सर्व शिक्षक त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे ते मंडळ चालवतात. मी कुडाळमध्ये असल्यामुळे नसले तरी माझ्या बाजूला अगदी मांडी लावून बसलेला माझे मित्र विलास गोटसकर अतिशय सुंदर भजनीभू आहेत. ते मंडळ आता अतिशय ताकदीने चालवत आहेत. आणि अशा प्रकारे आपण जे पेरतो ते चांगलं रुजावं आणि रुजलेलं अगदी दर्जेदार असावं आणि ते शेवटपर्यंत टिकावं. यासाठी तुम्हा सर्व माझ्या गुरु बंधूंची, सर्व शिक्षक मित्रांची तुमची साथ अखंड आम्हाला लाभू दे, एवढी मी प्रार्थना या ठिकाणी करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. मित्रांनो, उद्घाटन कार्यक्रमानंतर आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात, ज्यांचे सुमधुर स्वर आपल्या कानी पडावेत यासाठी आपण उत्सुक आहात, तो संगीत मैफिलीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण ऐकताय प्राजक्ताची फुले. मित्रांनो, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण आराधना करतो गणपती बाप्पाची. सर्वांना मायेची ऊब देणारा हा बाप्पा नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात विघ्नहर्ता म्हणून भक्तांच्या मदतीला धावून येतो. बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नाचा नियंत्रक मानल्या जाणाऱ्या श्री गणेशाला स्मरून संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वराची सुरुवात केली. श्री गणेशांचा महिमा सांगणारी अनेक गाणी आहेत. असंच एक देवकी पंडित संजीव अभ्यंकर आणि शौनक अभिषेकी यांनी गायलेल्या नांदीनं या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करत आहोत. सादर करते विजयजी सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि गीताचे बोल आहेत, नमन गणेशा हे प्रथमेशा. Gणेशा
या ठिकाणी गणेश वंदना जी आहे ती झालेली आहे। रसिक हो, भारतीय संगीतामध्ये शास्त्रीय संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भारतीय संगीताला मिळालेलं ते एक वरदानच आहे। भारतीय शास्त्रीय संगीत परंपरा ही भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापासून सुरू होते असे आपण समजतो, परंतु मित्रांनो, त्यापूर्वीच्या वैदिक काळातील सामवेद गायनापासूनच खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीताची सुरुवात आहे। म्हणूनच म्हटले जाते, सामवेद जाणे अमर मधुर संगीत गायन। श्रोते हो, असा शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणारे, सध्या संगीत अलंकार माननीय अजित गोसावी सर यांचेकडे शास्त्रीय संगीताचे धडे आत्मसात करणारे
संगीत विशारद ही परीक्षा देण्याच्या तयारीत असणारे व ज्यांना भजन व शास्त्रीय संगीताची खास आवड आहे असे आमच्यातील उत्कृष्ट संगीतप्रेमी शिक्षक राजेश गुरव आपल्या समोर बंदिश सादर करीत आहेत. गीताचे बोल पायलिया झंकार करे रे ठाट पूर्वी राग पुरिया धनश्री. हल पायलिया झणका करे मोरे पायलिया झणका करे मोरे झणन झणन बाजे झणका झणन झणन बाजे झणका पायलिया झणका पायलिया झणका समझाऊ समझत नाही पिया समझाऊ समझत नाही सासन नंद मोरी देगी गारी सासन नंद मोरी देगी गारी पायलिया झणका करे मोरे पायलिया झणका रे गम पम गम गरे सा पायलिया रे गम धब म पम गरे सा पायलिया गम धनि धब म प गम पम गरे सा पायलिया
धब 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 म प ग म प म ग रे सा पायलिया गम धनि धब म प धब म प म ग रे सा पायलिया रे ग ग रे ग म म ग म द ध प म ग रे सा पायलिया झनका पायलिया झनका पायलिया झनका पायलिया झनका पायलिया झनका पायलिया पायलिया झनकार पायलिया पायलिया झनका करे मोरे पायलिया झनका करे मोरे झनन झनन माझे झनका झनन झनन माझे झनका पायलिया 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 झनका करे मोरे शास्त्रीय संगीतातील बंदिशच्या गायनाने निश्चितच या मैफिलीची रंगत वाढत चालली आहे. श्रोते हो, माणसाच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान अत्युच्च असं आहे. अनेक गीतामधून गुरुची महती वर्णिली जाते. गु म्हणजे गुप्त, रू म्हणजे रूप, आत्म्याचं गुप्त रूप साधकाला दाखवणारा तो गुरु. आपल्याला या जीवनरूपी भवसागरात तोच आपल्याला तारू शकतो. मित्रांनो, असंच गुरुची महती सांगणारं एक महान गीत म्हणजे गुरु एक जगी त्राता. हे गीत सर्वांग सुंदर म्हणावं लागेल. सुधीर मोघेंचे प्रत्येकारी शब्द, सुधीर फडकेंची अजोड स्वररचना, पंडित जितेंद्र अभिषेकी, सुरेशजी वाडकर आणि आपले बाबूजी म्हणजे सुधीरजी फडके यांची प्रभावी गायकी, पुरिया कल्याण रागातील हे गीत आपल्या समोर सादर करीत आहेत आमचे मित्र, या कार्यक्रमाचे प्रवर्तक विजयजी सावंत. क्षणा व्यथांच्या घना सुखाच्या क्षणात व्यथांच्या उभा पाठीशी एक अदृश्य हात
गुरु एक जगी गुरु एक जगी गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी गुरु एक जगी चैतन्य जागवी तन मनात चैतन्य जागवी कणाकणात जनुदान डोलवी कणाकणात जनुदान डोलवी जिय रूप त्या देई रूप दे जिय रूप त्या देई रूप करी मूर्ता तो मूर्ता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु समान कुणी नाही सोयरा 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 गुरु विना नाही त्राता गुरु निधान गुरु मोक्ष आसरा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा देव दैव लाभे सदैव देव दैव लाभे सदैव गुरुचरण स्पर्श होता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरुविना जगी असा कोण आहे याची पुष्टी देणारं सुमधुर गीत म्हणजे गुरुस्तुमा. धन्यवाद विजयजी सर. श्रोतेजन हो, अखिल विश्वात माता श्री सरस्वती व श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. या सरस्वती मातेच्या वंदन गीतातून साक्षात त्या परमेश्वराचे रूपही आपल्यासमोर उभे राहते आणि शेवटी जीवाला स्वतःचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही हेही सांगून जाते. महान गायक अजित कडकडे यांनी गायलेले हे वंदन गीत आपल्यासमोर घेऊन येत आहे हरिभक्त परायण मनोजजी खोचरे. यांच्याबद्दल सांगायचे तर ते स्वतः अतिशय उत्कृष्ट असे कीर्तन सादर करतात. तसेच हरिभक्त परायण श्रीराम झारापकर
यांचेकडे ते कीर्तनाचे धडे घेत आहेत. आतापर्यंत जवळजवळ कीर्तनाचे 20 प्रयोगही त्यांनी केले आहेत. अशा प्रकारे कीर्तनप्रेमी असणारे आपल्या समोर सादर करीत आहेत शारदा स्तवन. नमोस्तुते नमोस्तुते शारदा माते नमोस्तुते. नमोस्तुते नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते. नमोस्तुते नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते. शारदे माते नमोस्तुते. नमोस्तुते 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 नारायणी. नमोस्तुते नारायणी. नमोस्तुते 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 नारायणी. नमोस्तुते नारायणी. नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. नमोस्तुते नारायणी. नमोस्तुते. या कुंदेंदू तुषार हार धवला. या कुंदेंदू तुषार हार धवला. या शुभ्र वस्त्रामृता. या शुभ्र वस्त्रामृता. सानी सानी धनी 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 धम गम ग गम धनी सा गम धनी सा गम धनी सा सा म म म ग ग ध ध ध ध म म नि 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 ध ध सा सा नि सा सा धनी नि म ध ध ग म धनी सा धनी सा धनी सा. या कुंदेंदू तुषार हार धवला. या कुंदेंदू तुषार हार धवला. या शुभ्र वस्त्रामृता. या वीणावर दंड मंडित करा. या वीणावर दंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या श्वेत पद्मासना. सारे गम ध ध ध ध ध ध रे गम ध नि 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 गम ध नि सा 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 पद नि सा रे 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 ग रे ग रे सा रे सा रे सा नि सा नि ध नि ध नि ध प ग सा रे ग प ग रे सा रे रे ग ग म म ध ध नि सा रे 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 ग ग म म ध ध नि सा रे 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 ग ग म म ध ध नि सा रे. या वीणावर दंड मंडित करा. या वीणावर दंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिवि. या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिवि. म प नि ध नि सा नि प म प नि प ग म रे सा म प नि ध नि सा नि प म प नि प ग म रे सा म प प नि ध नि सा म प प नि ध नि सा म प प नि ध नि सा ध नि सा ध नि सा. या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिवि. या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिवि. देवे सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती. निशेष जाड्या पहा. सामा पातु सरस्वती भगवती. निशेष जाड्या पहा. सारे सारे ग
रे ग रे सारे सारे ग रे ग रे सारे सारे ग रे ग रे सारे सारे ग रे ग रे ग प ग प 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 नि प नि प ग प ग प नि प नि प ग प ग प नि प नि प ग प ग प नि जानी जानी बनी बनी जानी जानी बनी बनी जानी जानी बनी बनी सा नि सा नि सा नि सा पनी नि पनी ग प प ग प प ग प ग प नि प ग रे सा सारे ग प नि सारे ग सा सारे ग प नि सारे ग सा सारे ग प नि सारे ग सा म प तू सरस्वती भगवती निशेष डाळ्या पहा भगवती निशेष जाड्या पहा नमोस्तुते नमोस्तुते शारदे ते नमोस्तुते 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 शारदे माते नमोस्तुते 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 शारदे माते नमोस्तुते 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 नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते 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 शारदे माते नमोस्तुते 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 शारदे माते नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते धन्यवाद. विद्येची देवता शारदा मातेच्या स्तवनाने साक्षात शारदा देवीच या कार्यक्रमात उपस्थित असल्याचं आपल्याला जाणवलं. धन्यवाद मनोज कोचरे सर. मित्रांनो, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उन्नतीचा सण. असं म्हटलं जातं, ज्ञानाचा दीप उजळू दे, विवेकाचा प्रकाश पसरू दे, माणुसकीच्या लखलकाटाने भवताल सारे प्रसन्न होऊ दे, सहिष्णुतेचे अत्तर लिहून समतेचा आणि बांधवतेचा सुगंध घेऊन आसमंत सर्वांचा निरभ्र फुलू दे, नीतीचे गोडवे गाताना अनितीवर प्रहार करण्याची निर्भयता सकलांच्या अंगी नियमित राहू दे. अशा एकमेकांना आपण दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दिव्याची महती सांगणार हे हृदयस्पर्शी भावगीत जे शंकर रामाणी यांनी रचलेलं आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी संगीतबद्ध केलं व स्वतः गायलं असं हे हृदयस्पर्शी गीत आपल्या समोर या ठिकाणी घेऊन येत आहेत. सहदेव घाडीसर यांच्याबद्दल बोलायचं तर भजन गायन आणि हार्मोनियम वादनाची आवड असणारे, आपल्यावरील कठीण संकटावर मात करत अजूनही आपली संगीताची आवड ज्यांनी जपली आहे असे आमचे सहदेव घाडीसर सादर करीत आहेत. या ठिकाणी भावगीत. गीताचे बोल. दिवे लागले रे दिवे लागले. दिवे लागले रे दिवे लागले लागले रे दिवे लागले रे प्रेमाच्या तळाशी लागले निधींच्या दिशा खोलती जाळताना निधींच्या दिशा खोलती जाळताना कुणी जागले रे कुणी जागले कुणी जागले रे कुणी
असे झाड पैलाड पानावले विट्या उजळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पानावले तिथे मोकळा मी मला हुंदिताना तिथे मोकळा मी मला हुंदिताना पुरी गंध कल्लोळुनी पाकले दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे उभ्या रोमरुमातुनी चैत्रवाटा उभ्या रोमरुमातुनी चैत्रवाटा कुणी देहयात्रेत या गुंतले कुणी देहयात्रेत या गुंतले आरक्त त्याच्या कृपेच्या कडा आरक्त त्याच्या कृपेच्या कडा उषा सुप्त उठांत उठंबले उषा सुप्त उठांत उठंबले उषा सुप्त उठांत उठंबले दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे कुणी जागले रे कुणी जागले रे उषा सुप्त उठांत उठंबले उषा सुप्त उठांत उठंबले. धन्यवाद घडी सर. रसिक मित्र हो, भावगीत या संगीत प्रकाराला मराठी संगीतात एक विशेष स्थान आहे. मराठी भावगीतांची एक खास परंपरा होती. गजानन वाटवे, जी.एन. जोशी, वसंत आजगावकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, मालती पांडे अशा अनेक दिग्गज गायक गायिकांनी या आनंदाचा मळा फुलविला. संगीतकार दशरथ पुजारी, वसंत प्रभू, यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर अशा प्रतिभावान संगीतकारांनी भावगीतांचे नंदनवन फुलवले होते. अशाच एका हृदयस्पर्शी भावगीताचा नजराणा आपल्यासमोर सादर करणार आहेत मनीषा गोसावी. मनीषा गोसावी यांच्याबद्दल सांगायचं तर गायन, मिमिक्री, चित्रकला इत्यादी कलांमध्ये त्यांना विशेष आवड आहे. आणि अशी आवड व छंद जपणाऱ्या व जोपासणाऱ्या अशा त्या एक कलाकार आहेत. त्यांच्या गीताचे बोल आहेत, हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र झाली. गीत मधुसूदन कालेलकर, गायक अनुराधा पौडवाल, संगीतकार प्रभाकर जो. शिंपीत रात्र आली.
मित्रांनो, सुंदर अशा चंद्रकोरीच्या चांदण्यामध्ये ही मैफिल रंगत चालली आहे. आपण बघतोय आकाशामध्ये एक सुंदर अशी चंद्रकोर आपल्याला दिसते आणि तिचं सुंदर असं चांदणं या ठिकाणी आसमंतात पडलेलं आहे आणि ह्या मैफिलीला अधिकाधिक बहरत चाललेला आहे. श्रोते हो, मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली एक देणगीच आहे. असं मानलं जातं की विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्री गणेशा केला, तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतला या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, मानापमान, संशय कल्लोळ, एकच प्याला अशा संगीत नाटकांची परंपरा निर्माण झाली. 1880 ते 1930 नाट्यसंगीताचा सर्वार्थाने सुवर्णकाळ होता. डिसेंबर 1916 मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आलं. या नाटकामध्ये 39 रागांचा वापर करून बांधलेली 55 नाट्यगीतं होती. असंच मत्स्यगंधा नाटकातील एक नाट्यगीत आपल्या समोर सादर करीत आहेत, जे स्वतः हार्मोनियम वादक आहेत. गायनाविषयी विशेष त्यांना आवड आहे, स्वतः लेखन करतात, कीर्तन विशारद आहेत. असे आमचे मित्र हृदयनाथ गावडे आपल्या समोर नाट्यगीत सादर करत आहेत. देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमाने. गीत वसंत कानेटकर, गायक रामदास कामत आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी. देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. विचित्र हेमाने, विचित्र हेमाने रखडती धुळीत आणिक, कुणी रखडती धुळीत आणिक, कुणास लाभे कुणास लाभे हे देवा घरचे ज्ञात कुणाला. देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. विचित्र हेमाने कुणी रखडती धुळीत आणिक, कुणी रखडती धुळीत आणिक, कुणास लाभे हे कुणास लाभे हे देवा घरचे ज्ञात कुणाला. मी निष्कांचन निर्धन साधक, मी निष्कांचन निर्धन साधक,
मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन मी निष्कांचन निर्धन साधक मी निष्कांचन वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे मनात माझ्या मनात माझ्या मनात माझ्या मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम संसाराचे प्रेम देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र प्रेमाने कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे कुणास लाभे देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे देवा घरचे देवा घरचे ज्ञात कुणाला. धन्यवाद सर. मित्रांनो, देवाचे द्वारी नेणारे व मंत्रमुग्ध करणारे नाट्यगीत ऐकून आपणही सर्वजण तृप्त झाला असाल. श्रोते हो, अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यातील काव्य प्रकार आहे. तसेच छंदवृत्तही आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्य प्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ इत्यादी संतांचे विठ्ठल भक्तीपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपात आहे. अशीच एक संत तुकाराम महाराजांची रचना आपल्यासमोर सादर करणार आहे. कसाल पंचक्रोशीत नावाजलेले भजनी बुवा, गायन संघटन यांची विशेष आवड असणारे, आजही आपल्या वाडीचे भजन मंडळ चालवतात असे आमचे नंदकुमारजी राणे यांच्या गीताचे बोल आहे. वेढारे वेढारे पंढरी. वेढारे 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 पंढरी पंढरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी. मोर्चे लावा भीमातिरी मोर्चे लावा भीमातिरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी. चला चला संत जना चला चला
संत जना चला चला संत जना करू देवाशी भांडण करू देवाशी भांडण मोर्चे लावा भीमा तिरी मोर्चे लावा भीमा तिरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी पंढरी पंढारे पंढरी लुटा लुटा पंढरपुर 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 हरार कुमाईचा वर हरार कुमाईचा वर मोर्चे लावा भीमा तिरी मोर्चे लावा भीमा तिरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी तुका म्हणे चला चला तुका म्हणे चला चला निशाणी घातला भाव निशाणी घातला मोर्चे लावा भीमा तिरी मोर्चे लावा भीमा तिरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी पंढरी रे पंढरी वेढारे 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 पंढरी पंढरी वेढारे पंढरी पंढरी वेढारे पंढरी वेढारे पंढरी वेढारे पंढरी. धन्यवाद राणे सर. आपण आपल्या सुरेल आवाजात आपल्या या अभंगातून आम्हा सर्व श्रोते मंडळींना प्रत्यक्ष पंढरपुरामध्ये घेऊन गेला आहात. धन्यवाद. मित्रांनो, कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक कला मंच हा कार्यक्रम सादर करत असताना अनेक आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. मित्रांनो, कोणताही कार्यक्रम हा आर्थिक सहकार्याशिवाय पूर्णत्वास जात नाही आणि ही संकल्पना समोर ठेवल्यानंतर आमच्या शिक्षक मंचातील सर्व शिक्षकांनी त्याचप्रमाणे आमच्या कुडाळ तालुक्यातील शिक्षक बंधूंनी या कार्यक्रमासाठी सडहस्ते मदत केली. या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आम्हाला मोठं आर्थिक सहकार्य करून हा कार्यक्रम या ठिकाणी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी मदत केली आहे. त्याबद्दल या शिक्षक मंचाच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतोय. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भावगीताकडे होतोय. आशाताईंनी गायलेल्या भावगीतांनी नेहमीच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं. आशाताई म्हणजे सुरांच्या साह्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही. ज्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही. हिंदी बरोबरच
आशा भोसलेंनी मराठी गाण्याची कारकीर्द त्यांची बहरत केली. सुधीरजी फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेशजी वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिक मनात घर करून राहिली आहेत. असंच एक आशाताईंनी गायलेलं, नितीन आखवे यांनी रचलेलं, सुधीरजी फडके यांनी संगीतबद्ध केलेलं भावगीत आपल्या समोर घेऊन येत आहेत. ज्यांना गायनाची खास आवड आहे आणि ज्या संगीत कार्यक्रमात नेहमीच आवडीने सहभागी होतात, अशा आमच्या अदिती मसूरकर आपल्या समोर येत आहेत. गीताचे बोल आहेत, फुलले रे क्षण माझे फुलले रे. सजले रे क्षण
आदिती मसूरकर मॅडम. चैतन्य निर्माण करणारे चैतन्यमयी गीत सादर करून चैतन्यमयी वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचा भासच जणू आपल्या या गीताने होत आहे. रसिक प्रेक्षक हो, आमचा हा प्राजक्ताची फुले हा कार्यक्रम या ठिकाणी बहरत आहे. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अनेक पुष्पे या ठिकाणी गुंफली गेली. यातील काही आता निवडक म्हणजे 4 पुष्पे आपल्यासमोर सादर करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत आपण जशी आम्हाला साथ दिली आहे तशीच यापुढे देखील आपण याची साथ देणार आहात. आपली साथ आम्हाला मिळतच राहणार आहे या अशी अपेक्षा ठेवून पुढील कार्यक्रमाचा आम्ही सुरुवात करतोय. रसिक प्रेमी जन हो, वारकरी संप्रदायात संत नामदेवांचे अभंग तेवढ्याच ताकदीने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतात. संत नामदेवराय देवाकडे सांगतायत की माझे जे हरीचे दास आहेत त्यांना आकल्प आयुष्य लाभो, नव्हे नव्हे त्या कुळाला उदंड आयुष्य लाभो. एवढेच काय, त्यांना कुठल्याही काळी मग भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळी कल्पनेची बाधा नको. असाच एक नामदेवांचा अभंग आपल्यासमोर सादर करणार आहेत एक उत्कृष्ट भजनी बुवा. विविध जिल्हास्तरीय भजन स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळवलेले, शिक्षकांचे भजन मंडळ तयार केलेले असे उत्कृष्ट गायक विलासजी गोठोसकर यांच्या अभंगाचे बोल आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आकल्पायुष्य व्हावेत या कुळा, आकल्पायुष्य व्हावेत या कुळा, आकल्पायुष्य व्हावेत या कुळा. माझी आस कळा हरीच्या दास, माझी आस कळा हरीच्या दास. आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. कल्पनेची बाधा कोणी काय, कल्पनेची बाधा कोणी काय. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. अहंकाराचा वारा गोरायसा, अहंकाराचा वारा गोरायसा. अहंकाराचा वारा गोरायसा. माझ्या विष्णुदासा भाविकांसी, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. या कल्पायुष्य व्हावेत या कुळा, आकल्पायुष्य व्हावेत या कुळा.
नाम म्हणत असावे कल्याण नाम म्हणत नाम म्हणत नाम नाम कल्याण जामुखी निधान पांडुरंगे जामुखी निधान पांडुरंगे पांडुरंगे आकल्पायुष वावेत या कुळा आकल्पायुष वावेत या कुळा माझी आस कळा हरीचा दास माझी आस कळा हरीचा दास आकल्पायुष वावेत या कुळा आकल्पायुष 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 वावेत या कुळा. धन्यवाद गोटस्कर सर. आपण आपल्या सुरेल अशा अभंग गायनातून पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात या मैफिलीला नेलेलं आहे. मित्रांनो, पंढरपूर हे महाराष्ट्रातील अग्रगण्य असं चैतन्य, आपलं आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई यांचं पंढरपुरामध्ये वास्तव्य. महाराष्ट्राची दक्षिण काशी समजलं जाणारं पंढरपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. छंद लागला मला श्रीहरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा, असे म्हणत दरवर्षी त्यांच्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला लोक पंढरपूरला जातात. संत नामदेवांच्या घरी पाणी भरणारा, जनाईचं दळण दळणारा, संत सावता माळ्याच्या मळ्यातील कामात रमणारा सावळा श्रीहरी अनेक रूपात आपल्या भक्तांना भेटत असतो. ज्याचा जसा भाव तसा त्याला तो दिसतो. मित्रांनो, कर्नाटकातील संत पुरंदरदास विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्या प्रत्येक पदाचा शेवट पुरंदर विठ्ठला या शब्दाने होतो. त्यांच्या भक्तीची प्रतिमा म्हणूनच या अभंगाच्या शेवटी पुरंदराचा हा परमात्मा असं संबोधलंय. अशा या निराकार निर्गुण पंढरीरायाचं दर्शन आपल्याला घडवत आहेत श्री राजेश गुरव. झाला महार पंढरी या चित्रपटातील गदी माडगुळकर रचित सुधीरजी फडके यांनी संगीतबद्ध केलेलं व स्वतः गायलेला अभंग कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही वेदा नाही वेदा नाही नाही कळला. अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विठेवर कसा प्रकटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर दाखतो चोखोबाची पुढे राखतो हा नाम्याची खीर दाखतो चोखोबाची पुढे राखतो नाम्या धनी सनी धनी धनी सा सनी सनी धनी सा ग सनी धनी सा सनी सनी धनी सनी सनी धनी धनी धम गम ग सा स ग म ग म ध म ध नि धनी स स ग म ग म ध म ध नि धनी स ग म ग म ध म ध नि धनी नि स स धनी नि म ध ध ग म म नि स स धनी नि म ध ध ग म नि स स धनी नि म ध ध ग म ग म धनी सनी धनी स स ग म धनी सनी धनी स स ग म धनी सनी धनी ग म धनी सनी धनी ग म धनी सनी धनी सा हा नाम्याची खीर दाखतो नाम्या हा नाम्याची खीर दाखतो चोखोबाची पुढे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदाना कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा माय बापा धन्यवाद गुरव सर आणि त्यांचे सहकारी आम्हा सर्वांना गजराच्या रूपात परमेश्वराच्या चरणीच घेऊन गेल्यासारखा भास झाला। भक्त शिरोमणी पुंडलिकासाठी हात कटेवर ठेवून पंढरपुरात विठ्ठल विटेवर उभा राहिला। कृपाळू कनवाळू लेकुरवाळा विठ्ठल भक्तांसाठी रुक्मिणीसोबत थांबला। बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे असे म्हणत वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात मैलोनमैल चालत त्यांच्या भेटीला येतात। त्यांचे सावळे सुंदर रूप भक्तांना वेड लावते। देहभान विसरून ते त्याच्या भजनात दंग होतात। संत नामदेवांची लेक लिंबाई हिने तिची परमेश्वर भेटीची आर्तता या अभंगातून व्यक्त केली आहे। अशा या विठ्ठलाची आळवणी या अभंगातून करत आहेत भजनी बुवा, चित्रकार व कवी मनाचे असणारे अमोलजी गोसावी। अभंगाचे बोल तारी मज आता रखुमाईच्या कांता। तारी मजा आता रखुमाईच्या कांता। तारी मजा आता रखुमाईच्या कांता। तारी मजा आता रखुमाईच्या कांता। पंढरीच्या नाथा माय बापा, पंढरीच्या नाथा माय बापा, माय बापा, माय बापा। तारी मज आता रखुमाईच्या कांता। तारी मज आता रखुमाईच्या कांता। अनाथांचा नाथ ऐकियेले कानी, अनाथांचा नाथ ऐकियेले कानी, अनाथांचा नाथ ऐकियेले कानी, अनाथांचा नाथ ऐकियेले कानी। सनकादिक मुनी, सनकादिक मुनी, सनकादिक मुनी बोलताती। सनकादिक मुनी बोलताती। तारी मज आता रखुमाईच्या कांता। तारी मज आता रखुमाईच्या कांता। त्याची वचनाचा पाहुनी विश्वास,
त्याची या वचनाचा पाहून विश्वास, त्याची या वचनाचा पाहून विश्वास. धरली तुझी कास, धरली तुझी कास, धरली तुझी कास पांडुरंगा, धरली तुझी कास पांडुरंगा. तारी माझा रखुमाईच्या कांता, तारी माझा रखुमाईच्या कांता. नाम याची लेकी आहू म्हणे देवा, नाम याची लेकी, नाम याची लेकी, नाम याची लेकी आहू म्हणे देवा, नाम याची लेकी आहू म्हणे देवा. कृपाळू केशवा, कृपाळू केशवा, कृपाळू केशवा सांभाळावे, कृपाळू केशवा सांभाळावे. तारी माझा रखुमाईच्या कांता, तारी माझा रखुमाईच्या कांता. पंढरीच्या नाथा माय बापा, पंढरीच्या नाथा माय बाबा, माय बाबा, माय बाबा. पंढरीच्या नाथा माय बाबा. तारी माझा रखुमाईच्या कांता, तारी माझा रखुमाईच्या कांता. तारी माझा, तारी माझा, तारी माझा रखुमाईच्या कांता. मित्र हो, संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 म्हणजेच कोरोना या महामारीने सर्वांना त्रासून सोडले आहे. या महामारीने माणसाला माणसातील माणुसकी कळाली. धनसंपत्ती, पैसा त्यापेक्षाही माणसातील माणूसपण कमविणे आवश्यक आहे याची जाणीव माणसाला झाली. या महामारीने जगाला खूप काही शिकवलं. त्यावरच आधारित या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर गीत रचलंय शांत संयमी व्यक्तिमत्व असणारे सुंदर महापणकर यांनी. असे हे कोरोना गीत अजय अतुल यांनी गायलेल्या रसिकमनांची वाहवा मिळवलेल्या देवा काळजी रे या गीताच्या चालीवर आपल्या समोर सुमधुर स्वरात सादर करत आहेत प्राजक्ताची फुले या कार्यक्रमाचे प्रणेते विजयजी सावंत. आमचे मित्र आदरणीय महापणकर, सुंदर महापणकर. खरंच नावाप्रमाणे सुंदर असं त्यांनी हे पद्य तयार केलेलं आहे. कोरोना या आजाराच्या संदर्भात आपण जी काही काळजी घेतली पाहिजे किंवा ज्या काही घडामोडी घडल्यात त्या संदर्भात देवा काळजी या चालीवर हे गीत त्यांनी बसवलेलं आहे. म्हणण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच तुम्ही समजून घ्याल मला. हॅलो. काळचक्राचो इलो ह्यो फेरो, काळचक्राचो इलो ह्यो फेरो, जीव तू घालू नको. माका काय होताला अशा भावात असं तू राहावा नको. जीव घेनो ह्यो काळ ह्यो उभो, धीर तू सोडू नको. तुझ्या हाती असा रावाचा घरा, तुझ्या हाती असा रावाचा घरा, इसार बाहेर जाऊच रे.
घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे, घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे. मानला कोरोनाचा काळ बंधू जीवनाचा, हात हाती न घेता बंधू याचला. भोगताना शिंकताना बांधून रुमाल तोंड, स्पर्श टाळूचो नियम पाळूया चला. हो घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे, घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे. आशेचा किरण दिसता तेव्हा हर्षते मनाची आशा. हो सर्व यंत्रणा राबते येते रोज ही निराशा. आशेचा किरण दिसता तेव्हा हर्षते मनाची आशा. मानवतेचा देव साथ देऊया शासनाला. उगीच बाहेर जावतो विचार मनी तू धरू नको, उगीच दुसऱ्या जीवाशी निर्गुण असो तू खेळू नको. उगीच भयान महामारी सोबत आणू नको. जय तुझो यो होणार आजा, जय तुझो यो होणार आजा. तयारी ठेव घरात रवाची रे, घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे, घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे. हात धू दिन रात जाऊ सारे अंतरात, विषाणूला नष्ट आता करूया चला. जीवनाचे जानुसार कोरोनावर हद्दपार, आनंदी जीवन आता जगूया चला. हो घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे, घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे, घेवा काळजी रे आता घेवा काळजी रे. धन्यवाद विजयजी सावंत आणि या गीताचे रचनाकार सुंदरजी मापणकर. मित्रांनो, या कोरोना गीतातून कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक कला मंचाच्या वतीनं या मैफिलीमधून कोविड-19ची जागृती निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न या गीतातून केलेला आहे. मित्रांनो, संगीत गायनामध्ये ज्यावेळी भैरवी गायली जाते त्यावेळी आपल्याला आठवण येते ती अजित कडकडे यांची. मित्रांनो, अजित कडकडे हे मराठी संगीतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. मूळ गोव्याजवळील डिचोली गावचे. कोणताही गाण्याचा वारसा नसताना केवळ घरच्यांनी सांगितलं म्हणून माळीये गुरुजींकडे ते गाणे शिकायला गेले. माळीये गुरुजींनी त्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेला बसवलं. परीक्षेच्या दिवशी त्यांची क्रिकेटची मॅच होती. मग अजित कडकडेंनी काय केलं तर परीक्षा सोडून ते क्रिकेट मॅचला गेले. त्यावेळी माळीये गुरुजी म्हणाली, जो मुलगा गाण्याची परीक्षा सोडून क्रिकेट खेळायला जातो तो कसला गवई होणार. अशा शब्दामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांकडे तक्रार केली. आणि काय होणार मित्रांनो, काय झालं, गाणं शिकणं बंद झालं. पुढे काही दिवसांनी त्याच गावामध्ये म्हणजे डिचोली गावामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांची संगीत मैफिल झाली. त्यांचं गाणं ऐकल्यानंतर अजितला कुठेतरी आतून जाणवलं की आपणही गाणं शिकलं पाहिजे. आणि म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याचकडे गाणं शिकायचं
असं त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला आणि ते आपल्या वडिलांसोबत मुंबईला गेले. जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांना सल्ला दिला की बाळ, तू आधी शास्त्रीय संगीताचे धडे घे आणि मग माझ्याकडे. पण मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं, यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी गोविंदराव अग्नी व पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाला यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले व नंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे 10 वर्ष संगीताची तालीम केली. अशा या खडतर प्रवासात त्यांनी भक्तिगीत, नाट्यसंगीत, अभंग अशा कितीतरी प्रकारात ताकदीनं त्यांनी गायन केलं. त्यांचा तो पहाडी आवाज रसिक मनाला नेहमीच भुरळ पाडतो. मित्रांनो, उत्तर रंगत गेलेला हा मैफिलीचा कार्यक्रम, मैफिलीच्या कार्यक्रमाची सांगता मैफिल नियमावलीप्रमाणे आम्ही भैरवीने करत आहोत. भैरवीचे बोल आहेत, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आणि गायक राजेश गुरव आणि विजय सावंत आणि सर्व सहकारी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागणे, अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. तूच वाट दिशा, तूच ध्येय अंती, तूच वाट दिशा, तूच ध्येय अंती. गती पावलाची तूच, गती पावलाची तूच चालणे, तूच चालणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. थेंब पान ठाई जैसा कण धूळ रूप, थेंब पान ठाई जैसा कण धूळ रूप. थेंब पान ठाई जैसा कण धूळ रूप, थेंब पान ठाई जैसा कण धूळ रूप. तसा अंश बनलो तव मी, तसा अंश बनलो तव मी. जगता जिणे, जगता जिणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. श्वास तैस ध्यास माझा, सूर तैस गीत. श्वास तैस ध्यास माझा, सूर तैस गीत. आ
ध्यास माझा सूर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुला चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने देवा तुझ्या दर्शने हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण धन्यवाद गुरु सर आणि सहकारी. प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधाने मन तृप्त होते, तसेच आमच्या या प्राजक्ताच्या फुलाने आपल्या सर्वांचं मन देखील तृप्त आणि प्रफुल्लित झालं असेलच. आजची ही संध्याकाळ आपल्या सर्वांच्या साक्षीने सजलेली, भक्तिरसात चिंब भिजलेली ठरली. सुमधुर गीतांच्या श्रवणाने आपण मंत्रमुग्ध झाला असाल. मित्रांनो, आपण सर्वांनी या मंचावरील कलाकारांना जे प्रोत्साहित केलं त्याबद्दल आपले या ठिकाणी धन्यवाद. ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला ते विजयजी सावंत, त्यांची संकल्पना उचलून धरणारे त्यांचे सर्व सहकारी गायक, ज्यामध्ये राजेश गुरव, मनोज खोचरे, सहदेव घाडी, मनीषा गोसावी, हृदयनाथ गावडे, नंदकुमार राणे, अदिती मसूरकर, विलास गोटोसकर, अमल गोसावी, त्यांना या कार्यक्रमासाठी प्रेरणा देणारे राजनजी कोरगावकर, राजा कविटकर आणि या कला शिक्षक मंचामधील सर्व शिक्षकवृंद यांच्या सर्वांच्या सहकार्यातनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे संगीत साथ देणारे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे असतात. यामध्ये सिंथेसायझर महेश तळगावकर सर, जे प्रोफेशनल कार्यक्रमाला सिंथेसायझरची साथ देतात, असे सन्माननीय महेश तळगावकर सर यांनी या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून फार मोठी साथ दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. पखवाजवादक संकेत सावंत, तबलावादक विवेक गंगावणे, टाळवादक प्रशांत आजगावकर, चिकलेट वादक संजय घाटकर, तबलावादक संजय सावंत, या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. या कार्यक्रमासाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे संजय गावडे व त्यांचे सर्व कुटुंबीय, हा कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह करण्यासाठी आम्हाला साथ दिलेली आहे ती श्री सातोसकर. त्याचप्रमाणे LED च्या माध्यमातून या मैफिलीतील रंगत अधिकच वाढवणारे सन्माननीय श्री वाळके, या सर्वांचे प्राथमिक शिक्षक कला मंचाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतोय. आणि सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी आजचा हा प्राजक्ताची फुले हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतोय.